हॅलो. चला जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना पाहतो आजच्या स्पर्धेतील. दोन दिग्गज संघामध्ये शेवटचा सामना आपण पाहतोय आजच्या फेरीतील. जो संघ विजय संपादित करतो एका ट्रॉफीचा हकदार आजच्या स्पर्धेत विजेता असेल. एका बाजूला पवनपुत्र वडपे तर दुसऱ्या बाजूला जनमान सरवडी. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास नाणेफेक जिंकून प्रथम षटक स्वीकारलंय. आणि पहिला चेंडू पेस करताना पिंटूच्या बॅट मधून बिग ब्लास्ट आणि चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक दक्ष आहे. यस वेलच्या कॅच अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केला जातोय सचिन याच्या माध्यमातून आणि महत्वाची पहिली विकेट. आगमन झाले सन्मानित श्यामजी भोईर साहेबांचा. भिवंडी मनपाचा माझे नगरसेवक आदरणीय श्यामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. वेलकम 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 वेलकम. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूची फेक आणि फलंदाज लेग बिफोर. पहिली ऑन द हॅट्रिक साधण्याची नामी संधी गोलंदाज रवी याला. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आलं नव्हतं. निश्चितच फलंदाज थोडासा आपल्या पॉपिंग क्रीज पासून दूर होता. उत्तम फेक झाली असती तर कदाचित फलंदाज तवचित बाद झाला असता. मात्र क्रिकेट मधून जर आणि तर या गोष्टीने महत्वाचं स्थान नसतं. पुन्हा एकदा गोलंदाज संजय मारतो पंचांना क्रॉस करतो. हलक्यात पडून रनअप घेताना गोलंदाज रवी भोईर. दोन दिग्गज संघामधून एकच्या दिवसातील महत्वाची लढत. आउट ऑफ इनसाइडचा फटका सजला आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. इनसाइडचा अतिशय प्रतिम उत्तम फटका आपला पाहिला. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारशे क्लिअर करणारा चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. आता मात्र चेंडू अतिशय खराब. खऱ्या अर्थानं शॉट पाहिला आपण पाहिलं चांगले क्षेत्ररक्षण झालं. कदाचित 1+1 हा चेंडू असं वाटलं होतं क्षमाच्या बाहेर जातो की काय. खराब चेंडू फ्री आहे. धावसंख्या 2 पुढे सकते तिचा.
आउट ऑफ एक्स्ट्राचा पंच बाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळ धावसंख्या, एक धावेने पुढे असते धावसंख्या होती ती 7. अतिशय चांगला या सवेलच्या कॅच अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केलं जात आणि महत्वाची विकेट. पालखीला नाच षट क्रमांक पहिल्या सामना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 8 एक संत सुरुवात आपण पाहतो. निगडी सुरुवात साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून सर्व्हिस संघाला करता आली नाही. धावा झाले तर फक्त आणि फक्त 8 आणि महत्वाच्या 3 विकेट तंबूच्या आश्रयाला. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम चेंडू फेक करताना गोलंदाज मयूर. एक पुलिंचा चेंडू होता, बिघड घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस तिथे आपण पाहिलं. चेंडूची व्यवस्थित लाईन रीड करता आली नाहीये. चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र एक धावण्याची संधी झाली. एका धावेने संघाची धावसंख्या 9. 3 बाद 9 ओव्हर क्रमांक दुसरा गोलंदाज मयूर. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो गोलंदाज. आता स्ट्राईक रोटेट कडे संधी. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज रवी चौधरी. चेंडूला थोडासा स्वीप केला विकेट आपण पाहतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फलंदाज धावचित बाद. नेक्स्ट बॅट्समन शिवा. या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. बडा शॉट. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण शिवाच्या बॅट मधून पाहिला. स्वीप केलं होतं चेंडूला. स्विचिंगचा फटका आपण पाहिला. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या 16.
हॅलो बघा यानंतर फर्स्ट इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी ड्रॉ केला जाईल 3 संघामधून. पहिल्या दिवसाचा विजेता संघ जय बजरंग गोरसई, दुसऱ्या दिवसाचा विजेता संघ वीर तानाजी दापोडे आणि आजच्या चालू सामन्यात अंतिम सामन्यातील 2 संघामधून विजेता संघ असा ड्रॉचं स्वरूप आहे. त्या अनुषंगाने चालू सामन्यातील पहिली इनिंग संपताच दापोड संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी, गोरसे संघाचा कॅप्टन अथवा प्रतिनिधी आणि दोन्ही संघाचे 12 मॅन आपण उपस्थित राहायचं. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात फक्त चेंडूचा सन्मान केला जातो. एक धावगणीची संधी होती फलंदाज सिबा याला. एका धाब्याने संघाची धावसंख्या 17. गोलंदाज चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण पाहिलं. चेंडूची गती थोडीशी कमी केली होती. आणि महत्वाचे विकेट धावचित स्वरूपाने फलंदाज बाद होते सिबा. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक आपण पाहिली. षटक क्रमांक दुसऱ्या संपता 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 9च्या सरासरीने फक्त 18. तिसऱ्या षटकाला परमध्ये वैयक्तिक पाला सांघिक तिसरा गोलंदाज येतो सुमित. या ठिकाणी माता चेंडूला सुंदरसा स्वीप केला. अतिशय प्रतिम उत्तम फटका. चेंडू जातो स्टँडच्या मागे चौकार येईल. या चौकार सगळ्या धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 22. सुंदर अप्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. धावसंख्या 22 वर पोहोचली. आता मात्र चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं आणि महत्वाची विकेट धावचित बाद. रवी अति घाई आणि कुठेतरी संकटात नाही.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारतो, पंचांना क्रॉस करतो, हलका पाडूचा रनअप घेताना गोलंदाज सुमित रटाम क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. घुटनात एक तमाशा देख या पद्धतीने कुठेतरी फटका मारण्याचा माणूस आपण पाहिला. फलंदाज भुलीन त्याच्या बॅट मधून मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅट मध्ये त्याला संपर्क साधता आलं नव्हतं. एक धाव मात्र निश्चित त्याच्या माध्यमातून कंप्लीट झाली. धावसंख्या 23. तिसऱ्या षटकाला परंबे धावसंख्या 23. पुन्हा एकदा गोलंदाज आता नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल सुधाकर. चेंडूला बिग हिट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फटका मारण्यासाठी चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. मिडल ऑफ बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न आणि सर्वात महत्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं पदलालित्य फार महत्वाचं असतं. तुमचं टायमिंग फार महत्वाचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप ऑन साईडला स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहतोय. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघात धावसंख्या होती ती 24. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर. मला वाटतं शेवटचा चेंडू बाकी असावा. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. अद्यव स्थिती पाहतो सर्व संघाची. साबाद 24. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. फलंदाज भोलेनाथ याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. आता 18 चेंडू मधून 24 झालेले आहेत आणि उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि बघूया येणाऱ्या 7 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. चौथ्या षटकाला प्रारंभ, सुरुवात आणि गोलंदाज येतोय संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सचिन. आज पुन्हा स्पर्धेमध्ये सचिनने अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी केली. अतिशय चांगला फटका चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 28. सुधाकरच्या बॅटमध्ये सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खराब चेंडू उत्तम प्रकार, जसं प्रश्न तसं उत्तर. आणि या चौकार संघात धावसंख्या होती ती 28. लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. संघाची धावसंख्या साबाद 28. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम चेंडूची फेक झाली होती. हलकासा प्रश्न पंचांना विचारला गेला, मात्र पंच संमत नाहीयेत. लेग बाईचा इशारा, एक धावेचा निर्बळा. धावसंख्याकडे पुढे 29. चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टंप. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच वाईट चिकून करते. अमांतर धावी, अमांतर धावणे संघात धावसंख्येकडे पुढे सकते. धावसंख्या होती ती 30 रन. लॉस ऑफ 6 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. या ठिकाणी मात्र चेंडूला उडवला ऑन साइडला. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. सुंदरसा फ्लिक केलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. फलंदाज भोलेनाथ त्याच्या बॅट मधून बॅक करताना संघ आपण पाहतोय. संघ धावसंख्या देखील वाढते 36.
पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका गॅप मधून चौकार येईल. चौकार संघ धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होते ती 40. आता मात्र परिपूर्ण कमबॅक होतो संघ. एक चांगला अवेलेबल स्कोर, उत्तम स्कोर, टार्गेट उत्तम सेट करताना संघ पाहतोय जनमान सरवली. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र हे विसरता कामानी आज 59 धावा ज्वाली कमल संघाच्या अगेन्स्ट चेस केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामधून देखील 62 धावा करताना संघ आपण पाहिला पवनपुत्र वडपे. आता मात्र चांगला चेंडू वापरते. उत्तम चेंडूची फेक झाली होती. चेंडूची गती थोडीशी कमी होती. चेंज ऑफ पेस परिवर्तन आपण निश्चित पाहिलं होतं. विकेट मोठा फटका मारण्याचा मानस निश्चित आपण पाहिलं होतं. मला टायमिंग व्यवस्थित सेट करता आलं. फलंदाज भोलेनाथ याला निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. चेंडूला स्विच इट, गोड फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतोय क्रिकेट फेस्टिवल 2025 या स्पर्धेचं थरार. आज खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी मान्यवरांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येने आपण पाहिली आणि खऱ्या अर्थाने नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय भिवंडीच्या नामांकित असं व्यक्तिमत्व आणि भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक सन्माननीय श्यामजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय विनोदजी काटेकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असं एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केलं जाते. धन्यवाद. चार षटकांच्या ती धावसंख्या होती ती 44-4 आणि विजयाचं लक्ष्य 45 धावांचं. हॅलो, सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी आपण या ठिकाणी ड्रॉ करतोय. बीर आणि दाभोळ संघाचा एखादा प्रतिनिधी आपण या. दुर्वण पाटील, शांताराम पाटील,
धन्यवाद मोहनदादा भोईर. आपण या स्पर्धेचा लकी ड्रॉ इथे टाकतोय. बघूया जय बजरंग गोरसे, वीर तानाजी दापोडे आणि चालू सामन्यातून विजेता दापोडे संघाचे प्रतिनिधी. थांबा या दुर्वण भाऊ, शांताराम भाऊ स्टेजवर या. थांबा मोहनदादा थांबा, 2 मिनिटं थांबा. दापोडे संघाचे प्रतिनिधी या दुर्वण पाटील, आमचे दापोडे ग्रामपंचायतचे एक चांगले कर्मचारी. शांताराम पाटील आपण देखील यायचे. चालू सामन्यातून विजेता गोरसई आणि दापोडा आणि दोन्ही संघाचे 12वे आम्हाला जोडलेले आहे. चिठ्ठी टाकली गेलेली आहे, उचललेली आहे. बघूया साहेबांकडे चिठ्ठी द्या. साहेब चिठ्ठी आपले शुभ हस्ते ओपन करा. संघाचं नाव डिक्लेअर करा. जय बजरंग गोरसई संघ जॉली ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये अभिनंदन. संतोषजी घोटकर, नक्कीच अगदी गणेश केने आणि आमचे ज्ञानेश्वर मुकादम, बंदे में दम, नाम है ज्ञानेश्वर मुकादम. संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. जय बजरंग गोरसई, अभिनंदन. चला जाऊया आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. संजयजी भोईर साहेब, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. संजयजी भोईर साहेब आपलं देखील मनापासून खूप खूप भोईर साहेब सॉरी धन्यवाद. शशी पाटील आमचे नक्कीच. बघा अगदी गोरसे संघानं 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. आज गोरसे संघ प्रथमच नवीन 40+ संघटनेमधून जॉली ट्रॉफीचा अंतिम फायनल सामना खेळणार आहे. श्याम भोईर साहेब विद्यमान नगरसेवक आहेत, नारपोली भिवंडी. धावा बनलेत 44 आणि 45 धावांचं इथे लक्ष आहे. भरत पाटील यांचा चेंडू इथे स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. रवी पाटील आणि प्रमोद वडोलकर ही पवनपुत्र वडपे संघाची आपण सलामी जोडी पाहतोय. आज चांगले 2 सामने जिंकलेत. वडपे संघानं पहिल्या सामन्यातून जॉली कामतगार, दुसऱ्या सामन्यातून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघानं त्यांनी पराभूत केलाय. तर नक्कीच सरवली संघानं आज पहिल्या सामन्यातून पराभूत केलं होतं. कानाई पाये आणि त्यानंतर जय गावदेवी काटई आणि क्वार्टर फायनलचा सामना खेळतायत. बघूया सेमी फायनल मध्ये वीर तानाजी दापोडे संघासमोर वडपे की सरवली. आता गोरसीला आराम भरपूर आहे कारण की संतोष घोटकर अगदी तयारीत आले होते. हा चेंडू आणि फलंदाज प्रमोद वडोलकर, धावचीत बाद, मोठी विकेट प्रमोद वडोलकर यांच्या रूपानं. नक्की सरवली संघ एक जिद्दी संघ आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये जीवन भोईर. तब्येत बरोबर नाहीये, आज तब्येत ठीक नाहीये, तरी देखील स्पर्धेमध्ये उतरलेत.
दुसऱ्या सामन्यातून संधी मिळाली, एक षटकार ठोकला, इथून देखील संधी मिळालेली आहे. बघूया जीवन भोईर टू भरत पाटील. इथे हा चेंडू काहीसा हलक्या हाताने सोडला होता. इथे काय घडलाय, देव देतो आणि कर्म नेतो. चेंडू डॉट आला होता, एक धाव खर्च करण्याची गरज नव्हती. बघा जेव्हा चेंडू डॉट होईल, इष्टरक्षक जेव्हा चेंडू पकडेल त्या चेंडूवर तुम्हाला धाव घेता येणार नाही. जेव्हा चेंडू इष्टरक्षकाकडून खाली पडेल तेव्हा फलंदाजांनी धावायचं आहे. वेलकम मयूर चौधरी. एका धावेनं संघाची टोटल 3. दापोडे संघ आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करायची आहे. चांगल्या ट्रॉफी आपण पाहतोय. जॉली ट्रॉफी 2025. इथे 10,000 रुपयाचं तर मानकरी ठरलेले आहेत. गोरसई संघ. काटेकर साहेब काही बाकी आहे का यांचा? गोरसेचं काही बाकी असेल तर बघा, पॉकेट भरायच्या आधीच. धावसंख्या 4. पहिल्या दिवसाचा विजेता जॉली ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये चिठ्ठीच्या बलावर पोहोचलेला आहे. जय बजरंग गोरसई. चांगला चेंडू, तितका चांगला कडक फटका आपण पाहतोय. रवी चौधरी चेंडूला उचलतायत. दुसरीसाठी फलंदाज धावचीत बाद. जीवन भोईर इज गॉन. डॉट चेंडू आलाय. या क्रीडानगरीमध्ये शिवबाग म्हणतोय भिवंडी तालुक्यातील एक खूप मोठं नाव BC4 चे चेअरमॅन मांगीलाल पालीवाल. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जॉली ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. शाहिद भाई आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. शाहिद भाई मांगीलाल पालीवाल BC4 चे चेअरमॅन आहेत आणि सध्या भिवंडी तालुक्यामध्ये सिटी क्रिकेट मधलं खूप मोठं नाव. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपले श्याम भोईर साहेब भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक.
इथे फलंदाज बाद झालेत, रवी चौधरी आलेत, जीवन बाद झालेत, प्रमोद वडोलकर बाद झालेत, रवी पाटील बाद झालेत. आता पिंटू मोरे आणि मयूर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. बघूया इथे मयूर आणि पिंटू मोरे धावा बनवायचे 16 मध्ये, अजून 40. 16 मध्ये 40. इथे पलटी शॉट आणि चेंडू चाललाय वराल देवी तलावामध्ये. चांगला फटका आले आले मयूरच्या बॅट मधून. आपण रिवर्सचा फटका पाहतोय. षटकार इथे पुन्हा एकदा रिवर्स फटका खेळलेत, मात्र स्वतःचा बॅलन्स इथे कुठेतरी गेलेला आहे. मयूर फटक्यावर खुश होते, मात्र पडल्यानंतर थोडेसे नाराज झालेत. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय श्याम भोईर साहेब, त्यानंतर BC4 चे चेअरमॅन, भिवंडी सिटी क्रिकेट मधलं खूप मोठं नाव मांगीलाल पालीवाल आणि शाहिद भाई. नक्कीच मांगीलाल पालीवाल यांच्याकडून या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडूसाठी एक सुंदर बॅट, वेटची बॅट देण्यात येणार आहे. ब्रँड नक्कीच अगदी भिवंडी तालुक्यामध्ये सध्या हे चर्चेत राहिलेलं नाव आहे. मॅगी 11चे पुरस्कर्ते आहेत, स्पॉन्सर आहेत, करता धरता आहेत मांगीलाल पालीवाल. BC4 चे आपले अमोल पाटील अध्यक्ष आहेत, तर चेअरमॅन मांगीलाल पालीवाल. इथे आज चांगला चेंडू, शेवटचा एक चेंडू. यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे जाणार आहोत. रवी भोईर, रवी चौधरी यांचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. काय कमालीची ओव्हर कंप्लीट केली रवी चौधरीनं. एक षटकार खाऊन फक्त 7 धावा दिलेत. वा, अगदी 45चं लक्ष आहे आणि पहिल्या 12 मध्ये बनलेत 12 आणि आता उर्वरित 12 मध्ये बनवायचे 33. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये. BC4 चे चेअरमॅन, मॅगी 11 सिटी क्रिकेटचे करता धरता, यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी मांगीलाल पालीवाल यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. जॉली न्यू 40+ कामतगर संघाच्या वतीनं विनोदजी काटेकर यांचे शुभ हस्ते त्यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि मांगीलाल पालीवाल BC4 चे चेअरमॅन आहेत आणि मॅगी 11 या संघाचे करता धरता. त्यानंतर शाहिद भाई यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. शाहिद भाई यांना देखील शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. पहिल्या 12 मध्ये 12 आणि उर्वरित 12 मध्ये 33. गोलंदाजीसाठी आलेत भोलेनाथ पाटील, संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून ज्यांनी आपली स्वतःची ओळख जनमान सर्वेमधून निर्माण केलेली आहे. भोलेनाथ पाटील ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खूपच बाहेर. पंचांनी व्हाईटचा इशारा केला. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 13 वर जाऊन पोहोचलेली आहे. आता 12 मध्ये 32.
12 चेंडू 32, 16ची सरासरी आहे. अजूनही सामना दोन्ही संघांसाठी समान आहे. चांगला चेंडू रवी चौधरी चेंडूला उचलतात. चेंडू पकडता आला नाहीये. इथे पिंटू मोरेला जीवनदान. 2 धावा मिळालेत. इथे देव देतो आणि कर्म नेतो अशी स्थिती झालेली आहे. पिंटू मोरेला जीवनदान देणं हे कदाचित सरवली संघाला मागत पडेल. धन्यवाद मांगीलाल पालेवाल BCF4 चे चेअरमॅन, आपला खूप खूप धन्यवाद. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आपली मोलाची उपस्थिती दिली आणि धन्यवाद शाहिद भाई. 11 चेंडू मध्ये 30. इथे चांगला फटका इनसाइड आउट. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग दुसरीसाठी. इथे फलंदाज आपल्या घरामध्ये सुखरूप. आज मयूर फलंदाजी एन्जॉय करतायत, हसतायत, चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. बघूया प्रमोद वडोलकर बाद झालेत. जीवन भोईर हसतायत की दुःखे समजत नाही. तब्येत साथ देत नाही. तब्येतीचं कारण केलं आहे. जिंकल्यावर जल्लोष पाहायला मिळेल. बघूया हा फटका. बघूया इथे भरत पाटील झेल पकडलाय. वाह, अप्रतिम झेल. आणि इथे संपला खेळ. फलंदाज मयूरचा. मोठी विकेट डीजे. आणि एकाला जॉकी सराफ आता बनावं लागेल. पवनपुत्र भडपे संघाच्या फलंदाजांना. 9 मध्ये 28. मात्र जयमान सर्व्हिस संघाकडे रामलखन आहेत. भोलेनाथ पाटील हा पुन्हा एकदा फटका उडवलाय. थोडेसे पुढे होते भरत पाटील आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. आज भरपूर वेळ त्यांनी जॉली ट्रॉफीला दिलेला आहे. विनोदजी काटेकर यांच्यावरचं प्रेम, जॉली संघावरचं प्रेम आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन श्याम भोईर साहेब विद्यमान नगरसेवक आहेत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे. आणि आज नक्कीच त्यांच्या देखील आपण विशेष आभार व्यक्त करूया. आता 8 मध्ये 24 बनलेत 21 आणि बनवायचे अजून 24. नक्कीच दापोडेगावचे उद्योजक उद्योगपती रमेशजी आत्माराम पाटील साहेब यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. आणि उत्तम भाऊ पाटील समाजसेवक दापोडे आपण मान्यवर कक्षामध्ये या. दापोडेगावचे उद्योजक उद्योगपती कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री रमेश शेठ आत्माराम पाटील आणि उत्तम भाऊ वसंत पाटील या दोन्ही मान्यवरांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. शेवटचा एक चेंडू. धावा बनलेत 22. आता 7 मध्ये 23. 7 चेंडू 23. 7-23 आणि फटका चाललाय पिंटू मोरेच्या बॅट मधून सीमा पार. येतोय चौकार. वेलकम सुस्वागतम. 7 चेंडू मध्ये आता 19 ची गरज. डीजे जिंदगी की यही रीत है.
आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. आपण पाहतोय दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक रमेश शेठ आत्माराम पाटील साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि शशी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा करूया शुभ सन्मान. रमेशजी पाटील साहेब कुंदनजी पाटील साहेबांचे काकाश्री आहेत. रमेश शेठ आत्माराम पाटील दापोडे गावचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मानित केलं जातोय. त्यानंतर दापोडे गावचे समाजसेवक उत्तम भाऊ वसंत पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. ओके, दापोडे गावची एवन जोडी आहे. आमचे रमेश शेठ पाटील असतील आणि उत्तम भाऊ पाटील अगदी नेहमीच सिनियर 40+ असो की नवीन 40+ या दोन व्यक्तिमत्वांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा मान्यवरांचा. धन्यवाद उत्तम भाऊ पाटील. 6 मध्ये 19 स्ट्राईकला फलंदाज आहेत सुमित आणि नॉन स्ट्राईकला पिंटू मोरे आणि गोलंदाजीसाठी आलाय पिंट्या पाटील. संघाचा संघनायक नाव संतोष पाटील आहे, मात्र पिंट्या पाटील भिवंडी तालुक्यातील एक प्रसिद्ध नाव. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, काय चेंडू टाकलाय चांगल्या लाईनवर. या सामन्यातून विजेता आणि वीर तानाजी दापोडे स्पर्धेचा पहिला सेमीफायनल. हरिदास भाऊ या आपण मान्यवर कक्षामध्ये. हरिदास पाटील गोल्डन रॉक धाब्याचे मालक आणि संघटनेचे उपाध्यक्ष. रिवर्स फटका, चेंडू सीमापार, येतोय षटकार. जिंदगी चार मध्ये 13, 4-13. नाही, सुमितला देखील जीवनदान मिळालं आहे. थोडेसे भरत पाटील पुढे होते, झेल त्यांच्या पाठीमागे सेफ लँड झाला आहे. इथे चांगला चेंडू, एक तुम्हारी एक हमारी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा डॉट. आता चौथ्या चेंडूवर विजयी कोणाचा होईल, गोलंदाजाचा की फलंदाजाचा. आता 3-13, 3-13 बघूया. आणि हा फटका, इथे फटका फसलाय. चांगला झेल, फलंदाज बाद, फलंदाज मयूर सुमित झेलबाद झालेत. आता 2 मध्ये 13, 2 चेंडू मध्ये 2 जरी आले सरोली संघ विजय होऊ शकतो. बघूया. चांगला चेंडू टाकलाय. पिंट्या पाटीलला ठाऊक आहे मी संघाचा संघ नाही काय, आणि माझ्याकडून चुकी झाली तर अगदी 10 खेळाडू मला बोलायला तयार होतील. चांगला चेंडू टाकलाय आणि आता इथे सेमी फायनलचा रस्ता सरोली संघानं अगदी सुखरूप केलाय. पिंट्या पाटील आणि आता पिंटू मोरे.
राव द्या चला राव द्या, शांती घ्या. चांगला चेंडू, इथे विकेट, लेग बिफोर, फलंदाज बाद पिंट्या पाटील अभिनंदन, जनमन सरवले अभिनंदन. आणि हडलक पवन पुत्र वडपे, सुनील मामा पाटील, ऑल टीम. वडपे संघ इथे पराभूत झालाय. 45 बनवायच्या होत्या. 2 सामन्यातून त्यांनी तब्बल 60+ धावा बनवल्या होत्या. मात्र या सामन्यातून जय हनुमान सरवली संघाच्या गोलंदाजांसमोर 45 धावा त्यांना बनवता आल्या नाहीयेत. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलेला आहे. जॉली समोर बनवल्या 59, त्यानंतर खारबा विरुद्ध बनवल्या 61 आणि इथे 45 धावा बनवता आल्या नाही. अभिनंदन. या सामन्यातील सामनावीर भोलेनाथ पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. फलंदाजीतून नाबाद 19 आणि गोलंदाजी करताना 1 विकेट. नक्की श्याम भोईर साहेबांना विनंती आहे, आपले शुभास्ते साहेब, आपण ही सामनावीर ट्रॉफी भोलेनाथ पाटील याला द्यायची आहे, जे आम्हाला क्रीवा साईराज चौधरी यांनी स्पॉन्सर केलेली आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक श्याम भोईर साहेबांच्या शुभास्ते ट्रॉफीचं वितरण. अभिनंदन भोलेनाथ पाटील, ऑल टीम, जानमान सरवली, बेस्ट ऑफ लक. चला संघनायक पिंट्या पाटील, या आपण सेमी फायनल सामन्याची नाणेफेकी आपण कंप्लीट करू. वीर तानाजी दापोडे, राजेश पाटील आणि तर नक्की स्वर्गीय बारकुबाई रघुनाथ म्हात्रे नाणेफेकी कक्षामधून आपण वीर तानाजी दापोडे आणि जयनमन सरवली या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत. भरपूर आहेत. या कॅप्टन कोणीतरी या, निर्णय राखून ठेवा. आलेत. या राजेश पाटील वेलकम. या पिंट्या पाटील, नक्कीच दापोडे गावचे उद्योजपती रमेश शेठ आत्माराम पाटील साहेब आणि दापोडेगावचे समाजसेवक उत्तम भाऊ वसंत पाटील, हे 2 मान्यवर आम्हाला मान्यवर कक्षामध्ये जोडलेले आहेत. सेमी फायनल चा मोठा सामना. राजेश पाटील आपल्याला देखील शुभेच्छा आहेत. पिंट्या पाटील आपल्याला देखील सेमी फायनल सामन्यासाठी शुभेच्छा. नाणेफेकी ओढून यावी मी दोन्ही संघटनांनाही नाणेची ओळख करून देतोय. एका बाजूला जॉली ट्रॉफी तर दुसऱ्या बाजूला श्री काटेकर साहेब. रमेशजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा नाणेफेकी उडवली जाईल. काटेकर साहेब अशी मागणी आणि एक्झॅक्ट ते झालेलं आहे. कॉईन द्या पिंट्या पाटील. दोन्ही संघांना शुभेच्छा. मी जास्त ओपनिंग घेणार नाही. 4 ओव्हरचा सेमीफायनलचा सामना आहे. निर्णय सांगा. 1 मिनिट. क्षेत्ररक्षण